सोलापूर शहर ग्रामीण पोलीस दलाची भरती पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थींतर्फे करण्यात आलेली आहे आणि सोलापुरात झालेल्या पावसामुळे ग्राउंडवर चिखल साचलाय। मुलांच्या शारीरिक चाचणीला सुरुवात झाली, मात्र मैदानावर चिखल असल्यामुळे मुलींना दुखापत होण्याची भीती आहे। दरम्यान सोलापूर ग्रामीण मुख्यालयातील ग्राउंडवर सगळीकडे चिखल साचल्याने प्रशासनाकडून मुरुम टाकून मैदान तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय। पावसामुळे व्यत्यय येऊ नये म्हणून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने खबरदारी घेतली जाते आहे। ग्राउंड ओला असल्यामुळे सर त्यांना पळता येत नाही आहे सध्या। मग सरकारला सांगायचं एवढं एकच विनंती सर की आमच्या सगळ्या गोष्टी आमच्या मागण्या मान्य करावा। ही भरती प्रक्रिया 2 महिन्यानंतर न घ्यावं। आणि सध्या काल पाऊस पडल्यामुळं काही विद्यार्थी आहेत धुळेवरनं, जळगाववरनं किंवा नाशिकवरनं या जिल्ह्यातून आलेले आहेत सोलापूरमध्ये। तर त्याने पाऊस पडल्यामुळं डेट वाढून देत आहेत, पण डेट वाढून दिल्यानंतर जे पोरगा आले धुळ्यावरनं त्यांच्यासाठी राहण्याची सोय नाही आहे, खाण्याची सोय नाही आहे। ते रस्त्यावर किती दिवस म्हणून राहणार ते? त्या सरकारला एवढंच विनंती पावसाळ्यात झाल्यानंतर भरती प्रक्रिया घ्यावं। ग्रामीण दलाचे जे मैदान आहे त्यामध्ये थोडाफार चिखल झालेला आहे, त्यामुळे चिखल झाल्यामुळे आता पोलीस दलाकडून याबाबतीत जे काही ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर कुठेतरी आता मुरुम टाकण्याचं काम सुरू आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत प्रीतम येवलकर सर, काय सांगताल, कशा पद्धतीची तयारी आहे, काय विशेष असणार आहे? आज आपण सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे जी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यासाठी 500 उमेदवारांना आपण आज बोलवलेलं आहे। त्यापैकी 70% उमेदवारांनी हजेरी दिलेली आहे। आणखी जे उमेदवार येत आहेत त्या सर्वांचं उंची आणि छाती यांचं मोजमाप करून जे त्याच्यात पात्र ठरतील त्या उमेदवारांसाठी आपण जी ग्राउंड टेस्ट जी असते भरती प्रक्रियेमध्ये ती आपण या ग्राउंडवरती घेणार आहोत। काल रात्री आणि काल संध्याकाळी थोडा पाऊस पडल्यामुळे ग्राउंडवरती जे रनिंग ट्रॅक आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी थोडे पॅचेस तयार झालेले आहे चिखलाचे, ते आपण कव्हर करतो आहे मुरुम आणि इतर साहित्य टाकून। कॅमेरामन अनिल कांबळे सर, प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।